नमस्कार. महालक्ष्मीच्या सणासाठी गावाकडे आलो आहे, त्यामुळं या सगळ्या विषयावर बोलताना एक वेगळंच लोकेशन आमच्या तम्मा पावलेंनी शोधून काढलंय. त्यांच्याच घरी बसून शूट करतोय आणि मग बाजूला गणपतीचे आवाज, फेरीवाल्यांचे आवाज, काम चालू असल्याचे आवाज चालू आहेत. त्यामुळं माझीच आता मुळात फाटली आहे की हे सगळं आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचे तर तुम्हाला जमेल का, म्हणून माझी फाटली आहे, बाकी काही नाही. फाटलीवरून आठवलं अशीच कुणाची तरी अजून फाटली आहे. आणि जेव्हा दुसऱ्या कुठल्या माणसाची नव्हे, देशाच्या गृहमंत्र्यांची गृहमंत्री असताना फाटते आणि ते आपलं फाटली असल्याची ओपनली सांगतात, तेव्हा जरासं आश्चर्य वाटतं. खोटं वाटतंय? बघा, देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदेच काय म्हणतात ते. विजय भाई, जब मैं होम मिनिस्टर था उसके पहले मैं उनके पास जाता था और एडवाइस भी मांगता था, तो उन्होंने मुझे एक ऐसा असली एडवाइस किया कि सुशील बोले, तू इधर उधर मत भटक, तू लाल चौक में जाके वहां भाषण कर, कुछ लोगों से मिल और डल लेक में घूमते चलो ऐसा. और वो एडवाइस से मुझे बहुत कुछ पब्लिसिटी मिली और लोगों में एक ऐसा होम मिनिस्टर है कि जो बिना डर के वो जाता है, लेकिन मेरी फटती थी वो किसको बताऊंगा, लेकिन मेरी फटती थी वो किसको बताऊंगा, लेकिन मेरी फटती थी वो किसको बताऊंगा. म्हणून याचं शीर्षक ठेवलंय मी, म्हणे यांची फाटली होती. मित्रो, सुशील कुमार शिंदे देशाचे गृहमंत्री असताना एकतर मुळात प्रसिद्धीच्यासाठी डल लेक, लाल चौक या ठिकाणी जातात. म्हणजे प्रसिद्धी मिळावी, काश्मीर समजायचा असेल ना तर तो फक्त डल लेक आणि लाल चौकात नाही समजत, तो प्रातिनिधिक आहे. काश्मीरमधल्या वेदना, दुःख, तिथला आतंकवाद समजून घ्यायचा असेल तर तो काश्मीरच्या आतल्या भागात गेलं पाहिजे. पण नाही, गृहमंत्र्यांना आपल्या काश्मीरच्या वेदनांच्या पेक्षा, काश्मीरमध्ये काय चालतंय हे जाणून घेण्यापेक्षा इंटरेस्ट कशात होता, तर प्रसिद्धीमध्ये. म्हणून ते म्हणाले की माझी प्रसिद्धी खूप झाली या प्रकारामध्ये. पण देशाच्या गृहमंत्र्याला डल लेक, लाल चौक या परिसरात फिरताना भीती वाटावी आणि ती एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळी देशाच्या गृहमंत्री राहिलेल्या व्यक्तींनी व्यक्त करावी, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असेल. म्हणे हे सगळं उत्तम काम करत होते, खूप छान काम करत होते आणि आत्ताही अनेक घोषणा निवडणुकीच्या निमित्ताने केल्या जात आहेत की आम्ही काश्मीरला दहशतवाद मुक्त करू, असा मुक्त करू, तसा मुक्त करू. आणि यांची फाटलेली असते, हे घाबरलेले असतात. यांचा फाटलेला स्वभाव, यांच्या फाटण्याचा स्वभाव ना यांच्या पक्षातला मूलतः स्वभाव आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे यांचा नेता, ज्याला हे मोठा नेता म्हणतात, ते राहुल गांधी विदेशात जाऊन आपल्या अकलेचे तारे तोडत असतात. गंमत अशी आहे की राहुल गांधींना आपल्या काय बोलावं, कुणाखरीत कुठं काय बोलावं हे सुद्धा कळत नाही. राहुल गांधींना इंडी अलायन्स म्हटल्याचा तिथल्या पत्रकारांनी, तिथल्या लोकांनी, अमेरिकेतल्या लोकांनी विचारल्याचा इतका राग आला की त्यांनी इंडी म्हणू नका असं सांगितलं. आणि त्यानंतर ज्या माणसाने इज्जत घेतली आहे ना, ती एकदा बघून घ्या. Sorry, it's not India Alliance. That's a BJP framing. It's India Alliance. What's the last word stand for? What does the A stand Alliance. for at the end? So wouldn't it be redundant to say India No, Alliance? it's not. Because it's not. Because the whole idea of the alliance was to put across to the people of India that India is being attacked. पाहिलं, तो विचारतोय की आम्ही इंडी अलायन्स असं म्हणतो. राहुल गांधी म्हणतात इंडी अलायन्स म्हणू नका, इंडी हा शब्द भाजपने दिलेला आहे, आमचं इंडिया अलायन्स आहे. आणि मग तो माणूस विचारतो एचा अर्थ काय शेवटच्या, ए फॉर व्हॉट, तेव्हा ते अलायन्स असं सांगतात. म्हणजे इंडी अलायन्स असा तो योग्य शब्द आहे असं त्या अमेरिकेतल्या माणसाला सुद्धा म्हणायचं होतं. पण नाही, राहुल गांधींना आपल्या इज्जतीचे वाभाडे विदेशात जाऊन काढावे वाटतात. आता असा नेता असेल, अशा स्वरूपाचा नेता असेल तर यांची फाटणारच की हो. कारण काय करायचं, कसं करायचं याचं भानच जर राहत नसेल,
म्हणजे त्या मुलाखतीमध्ये इतके इंटरेस्टिंग प्रकार घडलेले आहेत या प्रश्नाच्या आधी, तेही तुम्हाला दाखवतो. NDA government. Looking at the 2024 Lok Sabha elections, your party was not able to agree on seat-sharing policies with your alliance partner, which was Mamata Banerjee's TMC. You also have alliance partners like the Hindutva-based Shiv Sena UBT. My question is, if elected, how will you effectively run a government with such a divided coalition that cannot seem to agree on anything except for the removal of Prime Minister Modi? No, actually. बघितलं, हे असं जर असेल वेंधळेपण, तर यांची फाटणं स्वाभाविक आहे की देशाच्या गृहमंत्र्याला देशाच्या एका भागात असलेल्या ठिकाणी जायला भीती वाटते, घाबरतात आणि म्हणतात की माझी फाटली आहे. आणि ते आत्ता जम्मू काश्मीरच्या निवडणुकात त्यांचा पक्ष सामोरं जायचा प्रयत्न करतोय आणि आमच्याकडे द्या, आम्ही आतंकवाद संपवू म्हणतोय. अरे संरक्षणाच्या कवचाच्या लेअरमध्ये असलेला तुमचा गृहमंत्री तिथे जायला घाबरतो आणि तुम्हाला आता पुन्हा तिथला आतंकवाद संपवायचा आहे. काय संपवायचं याचा विचार करणं आवश्यक आहे. या फाटलेल्या, फाटणाऱ्या, घाबरणाऱ्या लोकांची खरी परिस्थिती सुशीलकुमार शिंदेंनी उघड केली आहे, एवढं मात्र नक्की. नमस्कार.